महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पण हीच पुरणपोळी राज्यातल्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवली जाते. यामध्येच खानदेशी पुरणपोळी ही प्रसिद्ध आहे. तेच खानदेशी मांडे कशा पद्धतीने बनवलं जातं तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अर्थातच या संपूर्ण ज्या महिला आहेत त्या खानदेशी आहेत आणि खानदेशी ताईंकडूनच खास ते मांडे कसे बनवले जातात हे आपण बघणार आहोतच आणि संपूर्ण माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत. फॉर द पीपल न्यूजमध्ये ताई तुमचं खूप खूप स्वागत. खूप छान उपक्रम तुमचा इथे सुरू आहे. खानदेशी मांडे म्हटलं की सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटतं आणि खातात सगळेजण आवडीने. कसं बनवता तुम्ही आणि कधीपासून तुमचा हा उपक्रम सुरू आहे? नमस्ते, माझं नाव सुनीता बाळासाहेब धुमाळ. आमचा महिला बचत गट आहे. आमच्या गटात 10 जणी आहे. आमच्या गटाचं नाव आहे महिला उद्योग व्यवसाय गट. हा पदार्थ म्हणजे खानदेशी पदार्थ आहे. हा चुलीवर बनवला जातो आणि खास म्हणजे मातीचं भांडे आणि याची कणिक प्रक्रिया वगैरे सगळी कणकेची वेगळी, म्हणजे खपली गव्हापासून पूर्ण कोंडा काढून त्याचं मैद्यात रूपांतर करून मग ते कणिक बनवायची. मग हरभरा डाळीचं पुरण, आपण पुरण नेहमीसारखंच आहे. पुरणात गूळ साखर वगैरे सुंठ विलायची सगळं अशा प्रकारे आम्ही तयार केलेलं असतं आणि ती थोडीशी लाटून घ्यायची, सारखं पुरण करायचं आणि मग हातावर मोठे असा आकार बनवायचा. आता शहरातल्या लोकांना आवडते का आणि कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? खूपच आवडते. मेन गोष्ट कसं चुलीवरची आणि मातीच्या भांड्यावरची, त्यामुळे हा पदार्थ सगळ्यांना महत्त्वाचं. म्हणजे खूप भीमथडीत मांडे खाण्यासाठीच लोक येतात आणि खूप आम्हाला प्रतिसाद आहे. आमचं सेलही चांगलं होतं आणि चांगली विक्री होते आमची. आणि लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला येतात का की खूप छान चव आहे? येतात ना, आणि आम्हाला ऑर्डर पण येतात त्यामुळे की खूप छान आहे. आमटी वगैरे पोळी पूर्ण जेवणच आहे आमचं. म्हणजे त्याच्यात एक मांडा, एक दूध वाटी, आमटी, भात, कुरडई, पापड, भजी अशी आमची पूर्ण थाळी येते 250 रुपयाची. एका थाळीत 2 जण खातात, त्यामुळे लोक घेतात आणि आवडतं इतर ना. आणि खानदेशी आमटी कशी बनवली जाते? त्याच्यात आमचं खानदेशी मसाले आणि आपलं डाळीचं पाणी असतं ना येळवणी, त्याच्यापासून बनवली जाते. मांडा, आमटी, भात, दूध आणि असं सगळं पूर्णपणे थाळी त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि खानदेशी मांडे हे प्रसिद्ध आहेत. तेच या भीमथडी यात्रेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स जे आहेत ते दालनं मांडण्यात आलेली आहे. मात्र खास पुणेकर आहेत ते मांडे खाण्यासाठी येत असतात आणि जे खानदेशी मांडे आहेत ते त्यांच्या पसंतीसुद्धा उतरत आहेत. तर तुम्हालासुद्धा जर खानदेशी मांडे आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं ते खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि यूट्यूब जिथे पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो जरूर करा.